मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात हजारो मराठा आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने पाऊल टाकले। अंतरवाली सराटीतूनच मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी कूच केली। मनोज जरांगे पाटील जसजसे पुढे जात होते तसतशी गर्दी वाढत होती। पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटलांनी वादळ निर्माण केले। मात्र मुंबईला निघण्याचा हा क्षण मनोज जरांगे पाटलांकरता सोपा नव्हता। आरक्षणाकरता अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिलं हे सांगताना जरांगेही भावुक झाले। आंदोलन शांततेत करणार असून उद्रेक करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या असंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, त्याकरता टोकाची लढाई लढणार असून गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। शेवटी माझ्या मायबाप मराठा समाजाला माझं एवढं सांगणं आहे, मी तुमच्या रासन नसन मला नाही माहित, परंतु माझा विचार मरू देऊ नका, माझ्या जातीची एकजूट फुटू देऊ नका। या लेकरांच्या मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय आता नाही हटायचं, मी नाही हटणार। कोणी अडवाला कसला अडवाला तरी मी नाही हटणार। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवरही तोफ डागली। 7 महिन्यांपासून सातत्याने वेळ देत असूनही राज्य सरकारनं या अवधीत केलं तरी काय असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला। कणखरपणाने लढणार एकदा मी आता मुंबईच्या दिशेने निघालो, आरक्षण घेतल्याशिवाय थांबत नाही। सरकारला दिसेल आता गल्ले गल्लेत मुंबईतल्या फक्त मराठा आणि मराठाच असणार आणि मराठ्यांच्या एकजुटीचा आदर्श आणि शांततेचा आदर्श उभा जग घेणारे आणि विश्व रेकॉर्ड मराठा। राज्य सरकारनेही मराठा आरक्षणासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचं स्पष्ट केलंय। एका आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करून पुढील निर्णय घेऊ असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। मराठा समाजाची आम्ही कुणबीची दाखले देऊ, त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही ही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला वाटतं एक आठवडाभरात पूर्णपणानं आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसले समिती आपण नेमलेली आहे त्यानुसार बरंचसं मोठं काम सुरू केलेलं आहे। त्या गोखले इन्स्टिट्यूटकडून त्याचं सॉफ्टवेअर मिळणं म्हणजे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता याला जो महिनाभर लागेल, 15 दिवस लागतील, काय जो कालावधी लागेल, आता एकदा आपण पाऊल पुढे टाकलेलं आहे। मला वाटतं त्यांनीसुद्धा सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून। मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांनी कूच केली आहे। शेकडो गावांमधील लाखो आंदोलक आंदोलनात सहभागी होण्याकरता सज्ज झालेत। त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आंदोलकांची संख्या वाढत जाणार आहे। परिणामी मुंबईत कोट्यवधी मराठा आंदोलक धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।